आपल्यापैकी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात, पण मनात एकच धास्ती असते, माझ्या कष्टाचं फळ मला मिळेल का? किंवा माझं भविष्य काय असेल? आजचा हा स्वामी संदेश खास तुमच्या या शंकेसाठी. स्वामी सांगतात, कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोडून द्या. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आचरणात आणणं कठीण असतं. आपण जेव्हा फळाची चिंता करतो, तेव्हा आपलं अर्धं लक्ष कामावरून ढळतं. विचार करा, जर झाडाला पाणी घालणारा रोज हेच विचार करत बसला की फळं कधी येतील, तर तो पाणी द्यायला विसरून जाईल. स्वामींना आळशी लोक नाही तर कष्ट करणारे भक्त आवडतात. पण तुम्ही तुमचं कर्तव्य इतक्या प्रामाणिकपणे करा की स्वामींना स्वतःहून तुम्हाला फळ द्यावं लागेल. तुमची मेहनत ही तुमची भक्ती आहे आणि तुमचा प्रामाणिकपणा हा तुमचा धर्म आहे. लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्की देतील. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही, कारण स्वामींना माहिती आहे की तुम्हाला त्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ द्यायचं आहे. तुमच्या मेहनतीचा प्रत्येक थेंब स्वामींच्या दरबारी नोंदवला जात असतो. त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा रिझल्ट काय लागेल यापेक्षा मी सर्वोत्तम दिलं का यावर लक्ष द्या. म्हणूनच आजपासून सगळी चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आत्मविश्वासाने तुमच्या कामाला लागा. स्वामी सोबतीला आहेतच. मग जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.